जोपर्यंत दोष सिद्ध होणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही, कारण त्यांना सगळ्यांनाच खात्री आहे की सिद्ध कधीच होणार नाही। याच्यावर कारवाई कशी, त्याचा तडाखा जोपर्यंत कोर्टाकडनं येत नाही तोपर्यंत यांच्याकडनं अपेक्षा करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे। मॅडम, आज अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की जे दोषी असतील त्यांच्यावरच मंत्रिपदाची कारवाई होईल, म्हणजे अजूनही त्यांना असं वाटतंय की धनंजय मुंडे दोषी नाहीत, कसं म्हणतात? नाही, आता जे अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि मुंडे यांची काल जी बैठक झाली आणि त्यानंतर असं ठरलंय की जोपर्यंत दोष सिद्ध होणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही, कारण त्यांना सगळ्यांनाच खात्री आहे की सिद्ध कधीच होणार नाही। म्हणजे आपण जोपर्यंत भाजप बरोबर आहोत, सगळ्या यंत्रणा आपल्या तावडीत आहेत, कुणावरही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही, कारण या सगळ्या चौघांपैकी तिघांना खात्री आहे। कारण आताच्या घटकेला जर अजित पवार आणि तटकरे यांचं म्हटलं, सिंचन घोटाळा एवढा मोठा झाला, गाजला, त्याच्यावर चार्जशीट्स फाईल झाले, PILs झाल्या, तरी सुद्धा त्याच्यावरची कारवाई बंद करण्यात आली। प्रफुल्ल पटेल यांचा एव्हिएशन घोटाळा होता, सगळे त्याच्यातले पुरावे आले होते, तरी पण ही कारवाई बंद करण्यात आली। याच्याच वरून आता सिद्ध होतंय की यांना खात्री आहे की कुठल्याही प्रकारची कारवाई कितीही सिद्ध झाले तरी होणार नाहीये। म्हणून मला असं वाटतंय की आता माझ्याकडे कोर्टात जाण्याशिवाय मार्ग उरलेला नाहीये आणि मी कोर्टात जाऊन याच्यावर कारवाई कशी, त्याचा तडाखा जोपर्यंत कोर्टाकडनं येत नाही तोपर्यंत यांच्याकडनं अपेक्षा करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे। आता याच्या पुढे मी त्यांच्याकडनं मागणी करणारच नाही। मॅडम, धनंजय देशमुख यांनी देखील सांगितलं की वाल्मिक कराड जेव्हापासून पोलिसांच्या ताब्यात आहे तेव्हापासून त्याची बी टीम जी आहे ती सक्रिय झालेली आहे। नेमकी त्या बी टीम मध्ये कोण आहे, त्यांची नावं काय आहेत, काही त्या संदर्भात? कसं आहे की काल जे धनंजय देशमुख म्हणाले ते अतिशय गंभीर आहेत। माझ्याकडे देखील अनेक व्हिडिओज आले आहेत आणि त्याच्यात अगदी उघडपणे ही बी टीम आत्ता काम करते असं दिसतंय। तर मला या ज्या लोकांवर मी आता, जसं मी म्हटलं, अजित पवारांकडनं मागणीच करणं चुकीचं आहे, ते तिथले पालकमंत्री आहेत, म्हणून मी आता ही मागणी एसपींकडे आणि डीजींकडे करणार आहे की आत्ताच्या घटकेला तिथे बालाजी तांदळे असो, मोराळे असो, संजय केदार असो, डॉक्टर वायबसे असोत, म्हणजे डॉक्टर वायबसे ज्यांच्या पत्नीने अगदी थेट फोनपेनी पैसे देखील ट्रान्सफर केले होते सुदर्शन घुळे यांना, अशी जी लोक आहेत ती मोठ्या प्रमाणावर आता कार्यरत आहेत आणि त्यांच्यावर ऍक्शन व्हावी अशी मागणी करण्यासाठी मी आता एसपी आणि डीजी या दोघांकडे सगळे डिटेल्स पाठवणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।